नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण तांदूळ आणि डाळ भिजवून पीठ न आंबवता त्यापासून आंबोळी तयार करणार आहोत। या आंबोळ्या छान मऊ लुसलुशीत आणि प्रत्येक आंबोळी अशी छान जाळीदार तयार होते। अगदी पातळ अशा ह्या आंबोळ्या होतात, चवीला खूपच सुंदर लागतात। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फार जेवणाची कुणाची इच्छा नसते, त्यामुळे असं तुम्ही नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी करू शकता। तर त्यामुळे अशा आंबोळ्या तुम्ही नक्की ट्राय करा। तर चला ह्या आंबोळ्या कशा करायच्या आहेत ते आता बघूया। आता आंबोळी करण्यासाठी इथे मी 2 वाट्या रेशनचे तांदूळ घेतलेत। तुम्ही कोणताही तांदूळ घ्या, फक्त तो जुना घ्यायचा, ज्याचा भात चिकट होत नाही असा तांदूळ घ्यायचा। इथे पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे, पाव वाटी मसूर डाळ घेतली आहे, पाव वाटी चणा डाळ आणि अर्धी वाटी पोहे घेतलेत। आता हा डाळ तांदळाचा डोसा आहे, खूपच पौष्टिक असतो। आता हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे। डाळी देखील ह्या तांदळाबरोबरच आपल्याला घालायच्या आहेत आणि हे कमीत कमी 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचं आहे, म्हणजे याला काय पावडर वगैरे असेल तर ती निघून जाईल। आता सगळं प्रमाण मी या वाटीच्या सहाय्याने मोजून घेतलं आहे। आता हे मी धुवून घेते अगोदर। आता हे डाळ तांदूळ मी 4 वेळा स्वच्छ धुवून घेतलं आहे। आता याच्यावर काय करायचं, झाकण ठेवायचं आणि याला मी रात्रभर असंच ठेवणार आहे। तुम्ही जर दिवसा करणार असाल तर 10 तास तरी हे भिजवून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे रात्रभर मी असंच ठेवते। आता हे डाळ तांदूळ मी रात्रभर असे व्यवस्थित भिजवून घेतलेत, बघा खूप छान भिजलेत। आता काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि हे पाणी न घेता असं गाळून या मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे। आता वाटताना आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याला एकदम बारीक असं वाटायचं आहे। आता किती एकूण पाणी लागणार आहे हे मी तुम्हाला नंतर सांगते। आता हे अगोदर बारीक वाटून घेते। आता इथे मी सगळे डाळ आणि तांदूळ असं बारीक वाटून घेतलं आहे आणि वाटताना मी ज्या वाटीने आपण तांदूळ डाळ मोजलं होतं त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी घातलं होतं। आता याच्यात घालायचं आहे 1 कांदा बारीक चिरलेला, 1 गाजर किसून घेतलं आहे, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत आणि कोथिंबीर चिरून घेतले, हे याच्यात घालायचं। यातच थोडं आपल्याला जिरं घालायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं। आता हे अजून घट्ट आहे, तर मी अजून 1 वाटी पाणी याच्यात घालते। आपण अंदाज घेत घेत पाणी घालायचं, म्हणजे आपलं जसं आंबोळीचं पीठ असतं तसं आपल्याला पीठ करायचं आहे। आता आणि 1 वाटी आपण पाणी घालूया। असं व्यवस्थित मिक्स करत करत बघायचं की किती पाणी लागणार आहे। आता अजून 1 अर्धी वाटी घालूया, म्हणजे आतापर्यंत आपण बरोबर 4 वाट्या पाणी याच्यात घातलं आहे। असं पीठ पाहिजे, खूप घट्ट नाही करायचं, नाहीतर आपल्या आंबोळीला जाळी येत नाही। आता याच्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं, याला मिक्स करूया आणि एक 10 मिनिटं हे पीठ असं व्यवस्थित भिजण्यासाठी बाजूला ठेवूया। आता हे पीठ मी एक 10 मिनिटं बाजूला ठेवलं होतं, थोडंसं घट्ट झालं आहे। अजून 1 अर्धी वाटी याच्यात पाणी घालूया, म्हणजे आपण एकूण 4.5 वाटी पाणी याच्यात घातलं आहे। आता याच्या आपण लगेच आंबोळ्या करायला घेऊया। आता गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला, तवा व्यवस्थित गरम झाला की तेल घालायचं आहे आणि तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि प्रत्येक वेळी आंबोळी घालताना पीठ सगळं व्यवस्थित हलवायचं आणि मगच त्याची आंबोळी घालायची। आता तव्यावर आंबोळी घालण्यासाठी आपण फुलपात्राने पीठ सोडायचं आहे, म्हणजे ते आपल्याला व्यवस्थित एकसारखं घालता येतं। हे बघा असं पातळ सगळीकडे पसरून घालायचं। आता हे थोडंसं भाजू देऊया। आता आंबोळीची वरची बाजू कोरडी झाली की त्याच्यावर तेल घालून घ्यायचं आहे। आता हे बघा किती सुंदर अशी याला जाळी आली आहे। तुमची जर जाळी येत नसेल तर थोडंसं पाणी ॲड करा आणि तवा फिरवत फिरवत आपल्याला आंबोळी अशी भाजून घ्यायची आहे, म्हणजे एकसारखी भाजली जाते। आता ही आंबोळी खालच्या बाजूने भाजत आली की याच्या कडा आपोआप अशा मोकळ्या होतात। हे बघा अगदी सहज असं उचललं जातं। अगोदर कडा सोडवून घ्यायच्या आणि मग ह्याला परतून घ्यायचं आहे आणि दुसरी बाजू ही थोडीशी आपण याची भाजून घेऊया। आता खालची बाजू भाजली की याला परतून घ्यायचं आहे। बघा किती सुंदर जाळी आली आहे आणि रंगही खूप सुंदर आला आहे। आता हे काढून घेऊया आणि राहिलेल्या आंबोळ्या अशाच करून घेऊया। आता इथे बघा आपल्या आंबोळ्या करून तयार आहेत। आता ही आंबोळी तुम्ही जवळून बघितलात
तर बघा किती सुंदर अशी याला जाळी आली आहे. अगदी छान मऊ झाले आहेत आणि अगदी पातळ होतात, छान जाळीदार अशा तयार होतात. अजिबात ह्या करताना तुटत नाहीत. त्यामुळे अशा आंबोळ्या तुम्हीही नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.